कोल्हाड रोहा रोडवर काल रात्री 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास ॲपे रिक्षा व मोटरसायकल याच्यात जोरदार धडक झाली। हा अपघात एवढा भीषण होता की मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झालाय, त्याला पनवेल येथे हलवण्यात आले। याबाबत पोलिसांनी दिलेले सविस्तर वृत्त असे की कोल्हाड रोहा रोडवर कोल्हाडच्या बाजूकडून आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन चालक संतोष रामजी सानप वय वर्ष 42 राहणार वरसगाव हे रोह्याच्या दिशेने येत होते। देशमुख पंपाजवळ रिक्षा आली असता त्याच वेळी रोह्याकडून आपल्या ताब्यातील मोटरसायकल चालवत घेऊन प्रमोद झोलगे वय वर्ष 35 राहणार महादेववाडी हे देशमुख पंपाजवळ आले व विरुद्ध दिशेने मोटरसायकल घेऊन ॲपे रिक्षाला ठोकर दिली। यामध्ये दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले असून मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला असून त्याला पनवेल येथे हलवण्यात आले। तर अपघातादरम्यान जखमींना रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यावेळी या ठिकाणी अँब्युलन्स क्रमांक 108 ही व कुठलीही अँब्युलन्स उपलब्ध झाली नाही। यावेळी नेत्याचे फोटो असलेली अँब्युलन्स उभी होती पण ती उपलब्ध झाली नाही। मग अँब्युलन्स लोकार्पणाचा गाजावाजा कशासाठी, फक्त मिरवण्याकरता का, असा संतप्त सवाल रिक्षा संघटनेचे अध्यक्ष योगेश सानप यांनी केलाय। व्यक्तीला जर उपचार करायला पुढील उपचारासाठी जर अलिबाग किंवा पनवेलला न्यायला जर ते बाहेर सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर 2 अँब्युलन्स उभे आहेत मोठ्या, त्यांच्यावर चांगले राजकीय नेत्यांचे फोटो आहेत, परंतु त्या आम्हाला मिळाल्या नाहीत। आम्हाला नाईलाज असतो प्रवाशाची, पण आम्हाला आर्थिक बाजू पण बघून शेवटी आता आम्ही प्रायव्हेट अँब्युलन्स बोलून प्रवाशाला पुढे पाठवले। पण या ज्या 2 बाहेर सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर 2 तुम्ही बघू शकता की 2 अँब्युलन्स इथे उभे आहेत, एक गेटच्या आतमध्ये आणि गेटच्या बाहेर आहे एक, त्या पण चांगल्या मोठ्या काय ते कार्डिलिक की काय बोलतात तशा अँब्युलन्स आहेत त्या। आणि आम्हाला इथे आता प्रवासी नेला, त्याला आम्हाला ऑक्सिजन म्हटला सिव्हिल हॉस्पिटलचा घ्यावा लागला, अँब्युलन्समध्ये नव्हता, पण त्या अँब्युलन्सवाल्यांनी अवेलेबल करून दिलं। ते हॉस्पिटलच्या समोर जे अँब्युलन्स उभे आहेत त्या तरी तिथे उभे ठेवू नका, म्हणजे आम्ही आशेवरती राहतो की अँब्युलन्स बाहेर उभे आहे। आम्ही अचानक आम्हाला वाटलं अँब्युलन्स आमच्या पेशंटसाठी आलेली आहे, परंतु नंतर चौकशी केली तर अँब्युलन्स ती नाही आहे, ते उभेच आहेत तिथे। मग ते तिथे हॉस्पिटलच्या बाहेर उभ्या तरी कशासाठी ठेवलेले आहेत ते आम्हाला कळावं। हे जरा पत्रकार मंडळांनी जरा या बाबतीत लक्ष घालावं। त्या सिव्हिल हॉस्पिटलची काय धरणं आहे आणि इथल्या नागरिकांची काय अवस्था होते हे जरा याच्यावरती तुम्ही काहीतरी बातमी देऊन या अँब्युलन्स इथून काढून तरी टाका। अहो त्या अँब्युलन्स तुम्ही आता आम्ही पाहायला गेलो, त्यांच्यावरचे नंबर घ्या, त्यांच्यावरती चांगले राजकीय पुढाऱ्यांचे फोटो आहेत, मग त्या आणल्यात कशा, फक्त दाखवायला काय, फक्त की आम्ही लोकार्पण केली अँब्युलन्स, ती कशासाठी हॉस्पिटलच्या समोर उभी ठेवलेली आहेत? त्या 2 अँब्युलन्स आहेत मोठ्या, मग ते कशासाठी, फक्त दिखावा करण्यासाठी आहे की काय आहे? जर अपघातग्रस्ताला मदतीसाठी नसेल ती अँब्युलन्स, इमर्जन्सी काय, आम्ही खिशात पैसे घेऊन नाही आलो, आमच्या रिक्षावाल्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे, त्याला आम्ही घेऊन आलो, मग त्या समोर तरी कशासाठी ठेवलं? त्या तरी तिथून बाजूला काढा, कारण त्यांची रिलेटिव्ह आली, त्याची मिसेस आली, त्याची बहीण आली, ते आम्हाला बोलते बाहेर अँब्युलन्स आहे आणि तुम्ही बोलताय अँब्युलन्स नाही, त्यांना ते अँब्युलन्स दिसत आहेत, त्या तरी बाजूला काढा तिथून, अशी आमची विनंती आहे। जर त्याच गाड्या जर आपल्याला जर अवेलेबल भेटल्या असत्या तर आज आपल्या पेशंटची ही अवस्था झाली नसती। आज 1-1.5 तास आपला इथंच त्या पेशंटला अँब्युलन्स शोधण्यात गेला। जर ती जर आपली ही अवेलेबल असती अँब्युलन्स तर आज तो पेशंट आपला मुंबईच्या हॉस्पिटलला पोहोचला असता। ही जरा पत्रकार साहेब आपल्या आणि तुमच्या समाजाला आपले ही एक हे आहे की आपले अँब्युलन्स आपल्याला अवेलेबल लवकरात लवकर मिळाव्या, ही आमची नम्रतेची विनंती आहे। 5 वाजल्यापासून पेशंट आहे, 5 वाजल्यापासून अजूनपर्यंत तो त्याला अँब्युलन्स नाही। मग हे काय, हे कुठली रोहामध्ये कुठला आहे सरकारी हॉस्पिटल? 2 अँब्युलन्स बाहेर उभे आहेत, कुठल्या अँब्युलन्स येणार? खाजगी अँब्युलन्स मागून त्यांच्यामध्ये पाठवणार, टाइमपास होते त्यांच्या, टाइमपास। हे 5 वाजल्यापासून ते पेशंट अजून इथं हे आहे आतमध्ये हॉस्पिटलमध्ये, त्याला अजूनपर्यंत अँब्युलन्स नाही आलेले। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।